ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. मंडळी नमस्कार. शिवसेनेच्या उमेदवारानं नगराध्यक्षपदाची खुर्ची पटकावलेली आहे आणि या विजयाचे शिल्पकार आहेत शिवसेनेचे माजी आमदार, महाराष्ट्रातले एक दिग्गज राजकारणी आणि ज्यांना महाराष्ट्रात त्यांच्या शब्दांना एक TRP मिळतो, त्यांच्या शब्दांना किंमत असते. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ज्यांचं नाव आहे असे शहाजी बापू आपल्यासोबत आहेत. बापू, विजयाचा गुलाल तुमच्या कपाळाला लागणार नाही असं म्हटलं जात होतं, तुम्ही गुलाल लावलेला आहे, काय उत्तर द्याल तुम्ही? हा गुलाल माझा नाही, हा गुलाल मला सांगोल्याच्या स्वाभिमानी मतदारांनी लावलेला गुलाल. बरं, ज्यांनी माझ्या कपाळाला माती मिळणार नाही म्हटले, त्यांना सर्वसामान्य जनतेने दिलेली ही मोठी चपराक आहे. अच्छा बापू, इतका मोठा दावा केला जात होता, राज्यातले मोठे नेते मंडळी त्यांच्याकडून प्रचारात उतरले जात होते. सांगोला शहर विकास आघाडीकडनं स्वतः मुख्यमंत्री सभेला आले होते, पालकमंत्र्यांनी मोठं लक्ष गाठलं होतं. तुम्ही आता मधल्या काळात ते सगळं क्लिअर केलेलं आहे, परंतु एक हाती हा जो विजय आहे, कारण नगराध्यक्षपद तर तुमच्याकडे आलेलं आहे, पण नगरसेवक पदाच्याही सर्वाधिक जागा तुमच्याकडे आलेल्या आहेत, तर याचं नेमकं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? हे सर्व श्रेय सांगोला शहरातील तमाम मतदार जनता आया बहिणींना मी देतो. कारण एका स्वाभिमानी लढायला माझ्या ह्या जनतेनं भरभरून आशीर्वाद दिला आणि स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुखापासून आपला तालुका हा स्वाभिमानी राजकारण करणारा तालुका, ही प्रतिमा जी आपली आहे ती पुन्हा एकदा सांगोला शहरातील तमाम मतदारांनी जतन केली. बापू, मधल्या काळात तुम्ही असंही विधान केलं होतं की मिळून आम्ही पुढचं राजकारण करू महायुतीमध्ये. आता नेमकं काय सुतोवाच काय द्याल तुम्ही? हा निर्णय आमचे पक्षप्रमुख आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब घेतील. शिंदेसाहेब जे मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शनानुसार सांगोल्याची शिवसेना पुढील वाटचाल करेल. बापू, विकास कामाच्या अनुषंगानं तुम्ही मुद्दे मांडले होते. विकास जर झाला असेल तर तो बघा, नसेल तर मत देऊ नका असं तुम्ही आवाहन केलं होतं. जनतेने हे खरं ठरवलंय का? निश्चितपणानं जनतेनं विकासाला मतदान भरघोसपणानं दिलेलं आहे. निधी आणण्यात यश मिळवलं. 50% कामं सुरू झालेली आहेत, 50% तांत्रिक मंजुरी अजूनही राहिलेल्या आहेत. पण मी एवढा शब्द देतो माझ्या तमाम सांगोलकरांना, येत्या 5 वर्षात सांगोला शहराचा चेहरा मोहरा बदललेला असेल आणि एक सर्व व्यापक सुविधेनं असलेलं शहर आणि एक सुसज्ज सुंदर असं शहर मी बनवून दाखवीन आणि सांगोलाच्या नागरिकांना कोणत्याही सुविधेपासून मी वंचित ठेवणार नाही, एवढा मी तमाम मतदारांना या ठिकाणी आज शब्द देतो. बापू, एका बाजूला इतकी मोठी दिग्गज मंडळी होती, तुम्ही एकटे आहेत असं कधी तुम्ही म्हटलेलं नाही, परंतु तुमच्या मागं मोठी जनता होती. ही एकाकी झुंज वरकरणी एकतर्फी वाटत होती, कारण इतके मोठे पक्ष, सगळी माजी आमदार, राजे आमदार, इतकी मंडळी होती. तर तुम्ही ही जी लढत दिलेली आहे, तर त्या लढतीकडे कसं बघता? मी सुरुवातीलाच आपल्या सर्व पत्रकार बांधवांना सांगितलं होतं की नेते कुणीकडे असतात यावर लोकशाही ठरत नाही. लोकशाहीचा निकाल जनतेवर असतो आणि जनता माझ्याबरोबर आहे हे मला आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या प्रचार नारळ फोडला त्या दिवशी दिसून आलं होतं आणि माझा विजय हा शिंदेसाहेबांच्या सभेत निश्चित झालेला होता. गरीब मतदार, गरीब उमेदवार सुद्धा बापू मोठ्या संख्येने निवडून आलेले आहेत. तर सांगोल्याची जनता पैशाला किंवा सत्तेला भाळत नाही हे सिद्ध झाले. हे पूर्वीपासून आपण बघत आलेलो आहे. आपल्या तालुक्याची परंपरा वेगळी आहे. सत्ता संपत्ती ही बाजूला ठेवून लोकशाही जतन करणारा तालुका आहे. तालुक्याच्या जनतेनं पुन्हा एकदा लोकशाही मान्य करणारा तालुका याच्यावर शिक्कामोर्तब केले. बापू, शेवटचा प्रश्न, तुम्ही एका सभेमध्ये असं म्हटलं होतं की जनता माझ्या बाजूने असेल, कारण मी स्वर्गीय आबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहोत आणि विजय संपादन केल्यानंतर आबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्याचा मला खरा अधिकार आहे. पक्ष पातळीवर भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांचे विचार आणि माझे विचार यात नेहमीच प्रचंड मोठं अंतर राहिलेलं आहे. परंतु एक साधन सुचिता राजकारणातली ज्याला म्हणता येईल
किंवा राजकारणाचा राजशिष्टाचार ज्याला म्हणता येईल, तो ज्या पद्धतीने त्यांनी राजकारणात 65 वर्ष जतन केला, तोच गेली 40 वर्ष मी ती वाटचाल पुढं चालू ठेवलेली आहे. आणि मी माझ्या तमाम सांगोल्याच्या जनतेला सांगतो या माध्यमातून की मी निश्चितपणाने एक जबाबदार या ठिकाणचा नागरिक म्हणा किंवा जबाबदार एक नेता म्हणा, या दिशेनंच सर्व पक्षातील सर्व जनतेकडे बघित तालुक्याचा विकास एवढाच आमचा ध्यास आहे, तो पूर्ण करत आम्ही राहणार आहोत. या विजयाचा पुढच्या निवडणुकीवर परिणाम होईल स्थानिक स्वराज्य संस्था निश्चितपणानं स्थानिक स्वराज्य संस्थेवर याचा परिणाम होईल. जिल्हा परिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद हे एकत्रच असलेल्या स्थानिक स्वराज्य विजयाची संस्था सुरुवात झालेली आहे. या विजयाची सुरुवात झाली असं तुम्ही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काय पण सकारात्मक परिणाम. तर मंडळी, हे होते माजी आमदार शहाजी बापू पाटील. आपण इथंच थांबूया. धन्यवाद. ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.